वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाउलेज कोएफिशियंट ऑफ स्क्यूनेस याचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि अशा टाईपच्या न्यूमेरिकलचे ते एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारला जातो. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला एमएसबीटीचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचे कोर्सेस हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची लिंक सुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा आता ग्रुप डिस्ट्रीब्युशनमध्ये हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. यासाठी तुम्हाला क्वार्टाईल आलं पाहिजे. एकदम सिंपल आहे. ऑलरेडी तुम्ही स्टडी सुद्धा केलेलं आहे. बघा इथे आपल्याला क्लास इंटरवल दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर व्हर्टिकल राईट डाऊन केलं तर आपल्याला काय पाहिजे, इथे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी पाहिजे. इथे काय पाहिजे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे सीएफ. म्हणजे इथे काय करायचं, फ्रिक्वेन्सी एक एक फ्रिक्वेन्सीला इथे ऍड करत जायचं. बघा पहिली फ्रिक्वेन्सी तुमची आहे तशीच 3 + 8 11 11 + 2 13 13 + 10 23 23 + 4 27 27 + 13 40 म्हणजे n ची व्हॅल्यू तुमची किती आली 40. बघा हा ग्रुप डिस्ट्रीब्युशनचा न्यूमेरिकल आहे. इथे मेन्शन करतो फॉर ग्रुप डिस्ट्रीब्युशन. बघा हा ग्रुप डिस्ट्रीब्युशनचा न्यूमेरिकल आहे. इथे काय जे आपला ग्रुप दिलेला आहे म्हणजे 0 to 10 10 to 20 20 to 30 आपल्याला काय दिलंय, ग्रुप दिलेला आहे. आणि लास्ट वाला जो न्यूमेरिकल सॉल्व्ह केला तो अनग्रुपचा होता. बरोबर. आता बघा आता आपल्याला सर्वात पहिले Q1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यासाठी आपल्याला ग्रुप फाइंड आउट करावा लागेल. कुठला ग्रुप आपला इथे आहे ते बघा. फॉर Q1 ते मेन्शन करतो. फॉर Q1 इज इक्वल टू बघा n/4. पहिली व्हॅल्यू काय n/4 टर्म. टर्म बोला किंवा प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन बोला. Q1 साठी बघा n किती आहे 40 40/4 म्हणजे काय येईल 40/4 टर्म म्हणजे 10th टर्म. आता बघा आता 10th टर्म आता कुठला इथे ग्रुप असेल ते आपण सर्वात फाइंड आउट करू. बघा 10th व्हॅल्यू 10th टर्म कुठे येईल बघा. 4 पासून 11 पर्यंतच्या व्हॅल्यू येत्या कुठल्या येतील, ह्या याच्यामध्ये येतील. ह्याला हायलाइट करून ठेवतो बघा. ह्या हे फॉर कशासाठी Q1 साठी. आता Q1 चा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. Q1 इज इक्वल टू L plus H by F n/4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. बघा फॉर्म्युला इथे केअरफुली समजून घ्या कारण इथे व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. घाई करू नका. Q1 इज इक्वल टू L. आता जो क्लास तुमचा आलेला आहे बघा हा 10 to 20 हा तुमचा क्लास आलेला आहे. आता त्याची काय L म्हणजे काय लोअर लिमिट ऑफ द क्लास किती आहे 10 आहे. बघा 10 to 20 लोअर लिमिट किती आहे 10 आहे प्लस एच म्हणजे विड्थ ऑफ द क्लास. विड्थ म्हणजे विड्थ किती आहे बघा. आता डिफरन्स घेतला 20 - 10 काय येईल 10च येईल. 30 - 20 काय 10च येईल. विड्थ किती आहे, विड्थ ऑफ द क्लास 10च आहे. देन फ्रिक्वेन्सी आता ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 8. देन n/4 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 10 आलेली आहे. मायनस आता इथे रॉंग होतं स्टुडंटचं बघा. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची आहे, प्रिसिडिंग क्लास म्हणजे मागच्या क्लासची घ्यायची आहे बघा. आणि ह्या क्लासची नाही घ्यायची. मागच्या क्लासची किती आहे 3 10 - 3. बघा Q1 चा आन्सर इथे आपल्याला भेटेल 10 - 3 इंटू 10/8 प्लस 10 18.75 18.75 तुमचं झालं Q1 चा आन्सर. सिंपल आहे, थोडंसं लेंदी आहे पण एकदम सिंपल आहे. Q1 चा आन्सर फाइंड आउट केलं. आता Q2 फाइंड आउट करू. सेम फॉर्म्युला Q2 इज इक्वल टू बघा फॉर Q2 साठी सेम एकदम सेम प्रोसिजर आहे. आता इथे n/4 घेतलं नंतर तर पुढे काय घ्यायचं n/2 घ्यायचं. इज इक्वल टू n/2 टर्म 40/2 टर्म किती किती 20th टर्म किती 20th टर्म. आता बघा 20 टर्म कुठे येईल बघा 4 पासून म्हणजे 14 पासून 23 पर्यंत सगळे व्हॅल्यू बघा 20th टर्म म्हणजे 14 ते 23 मध्ये येईल. बरोबर 14 ते 23 मध्ये. आता इथे तर येणार नाही कुठे येईल या 23 मध्ये येईल बघा. एकदम सिंपल आहे. तुमचं कुठला आहे Q2 बघा म्हणजे
14 पासून 23 पर्यंत 20th टर्म याच्यामध्ये तुमचं येईल. तर त्याचा तो क्लास कुठला आला आपला 30 to 40. फॉर्म्युला अगेन यूज करायचा. बघा फॉर्म्युला काय, Q2 इज इक्वल टू L H बाय F. इथे फक्त फॉर्म्युला चेंज होईल. इथे काय होईल, N/4 च्या ऐवजी काय येईल N/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता लोअर लिमिट ऑफ क्लास किती आहे 30. विड्थ 10च असणार. फ्रिक्वेन्सी याची फ्रिक्वेन्सी किती आहे 10. बघा ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 10/10. N/2 ची व्हॅल्यू किती आली 20 मायनस. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मागच्या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 13. 20 मायनस 13. बघा Q2 चा आन्सर इथे येत आहे. Q2 इज इक्वल टू 10/10 20 मायनस 13 into 1 7 plus 30 37. बघा आन्सर किती आला 37 आला Q2 चा आन्सर. देन फाइंड आउट द Q3. आता Q3 चं कॅल्क्युलेशन करतो. एकदम सिंपल आहे. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करत जायची. फॉर Q3 सेम फॉर्म्युला 3n/4. बघा 3n/4 3 into 40/4 टर्म. बघा 3 into 40 by 4 30th टर्म. बघा आता क्लास आपल्याला बघा 30 क्लास कुठे असेल बघा. आता हा कुठे असेल लक्ष द्या. बघा 28 पासून 40 म्हणजे इथे असेल. बघा हा झाला तुमचा Q3 साठी. हा झाला तुमचा Q3 साठी. सेम फॉर्म्युला सिंपली फॉर्म्युला यूज करा. Q3 इज इक्वल टू L plus H by F 3n/4 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी Q3L. बघा आता हा लोअर लिमिट ऑफ द क्लास किती आहे 50. किती 50 विड्थ किती आहे याची विड्थ ऑफ द क्लास इंटरवल 10. आता ह्या याची फ्रिक्वेन्सी किती आहे 13. एफ किती आहे 13. 3n/4 किती आले 30 मायनस. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची मागच्या क्लासची प्रिसिडिंग क्लास 27. Q3 चा आन्सर किती येत आहे Q3 इज इक्वल टू 10/13 into 30 minus 27 plus 50 52.30. कॅल्क्युलेशन प्रॉपर करा. कॅल्सीमध्ये रॉंग व्हायला नको. हे झालं तुमचं आन्सर. आता फायनल फॉर्म्युला यूज करू. बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस. बाउलेज कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस SB is equal to Q3 plus Q1 minus 2 times of Q2 divided by Q3 minus Q1. मग आता Q3 ची व्हॅल्यू किती आले 52.30 प्लस Q1 ची व्हॅल्यू 18.75 मायनस 2 times of Q2 37 divide by Q3 52.30 minus Q1 18.75. आता आन्सर कॅल्क्युलेट करू. 52.30 plus 18.75 minus 2 into 37 divide by 52.30 minus
18.75 मायनस 0.0879 मायनस 0.0879 झालं फायनल आन्सर. बाउलेज कोइफिशियंट ऑफ स्क्यूनेस -0.0879. एकदम सिंपल न्यूमरिकल आहे आणि अशा प्रकारचे न्यूमरिकल एक्झाम मध्ये 4 to 6 मार्क्स साठी विचारतात. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करून घ्या.